पत्रकार बंधूंचं महाविकास आघाडी जिचं रूपांतर लवकरच महागठबंधनमध्ये होईल याच्या वतीनं मनसेच्या वतीनं कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आजपासून नॉमिनेशन आहे। आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना वगळून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। या संदर्भात एक बैठक मागच्या आठवड्यात झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय जाहीर करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं, देशाचं किती वाटोळं भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती भारतीय जनता पार्टी इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते ती महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाही आहे। महाराष्ट्राचे सतत बदनामी करणारी ही संस्कृती इथं प्रस्थापित करतात आहे। महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती की भ्रष्टाचारांचं प्रचंड थैमान आहे। मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे। आणि संबंध महाराष्ट्रातली 14 कोटी जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे, शिक्षणाचे, आरोग्याचे, वाहतुकीचे प्रश्न, हे सगळे प्रश्न दुर्लक्षित आहेत। आणि जाती जातीमध्ये भांडणं लावलं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, दुसऱ्यांचे पक्ष फोडणं, जनतेच्या पैशातनं जो कर जमा होतो त्याचा गैरवापर करणं, अशा पद्धतीच्या कृती महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे। अक्षरशः महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे। आता 5 कोटी रुपये जरी वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यायचे असले तरी त्याच्यावर 15 दिवस चर्चा होते, अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना, ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे। आम्ही जनतेच्या बाजूनं उभे राहणार आहोत। नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये काय घडलं आहे ते तुम्ही पाहतात। फक्त भ्रष्टाचार, कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाही आहे। अधिकारी मुजोर झालेले आहेत। सगळी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीसच्या हातात सगळे सत्ता आहे। आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा, आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची जी कायदेशीर घरं होती ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। तोच प्रकार घोटी त्र्यंबकेश्वर चालू आहे। शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाही आहे आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं, शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे। हे सगळे अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्न घेऊन, जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणांगणात उतरणार आहोत। महायुतीला उघडं नागडं करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे, संविधानाचं संरक्षण आहे, लोकशाहीचं संरक्षण आहे, विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचं कारस्थान आहे, हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल। अजून 2 गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये। मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे। बाहेरच्या जिल्ह्यातले, बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत। ती यादी 100% दुरुस्त झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे। लोकांचा EVMवर विश्वास नाही आहे।
सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर EVMचा वापर करत आहे, हे आमचा रास्त असा आक्षेप आहे. आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे, विश्वासार्ह पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार याद्या निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे. जरी सरकारने ही मागणी केली नाही, निवडणूक आयोगाने मान्य नाही केले, तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या विरुद्धचं कॅम्पेनसुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत. तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो आहोत. ज्या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनताविरोधी, देशविरोधी आणि संबंध महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपल्या महाविकास आघाडी आणि गठबंधनचे सगळे सर्व शीर्ष नेते इथं उपस्थित आहेत. ते निश्चितपणे या संदर्भातली भूमिका मांडतील. तर आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे अशी एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर असं आपल्याशी चर्चा केलेली आहे. खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिला आहे तो बजावता यावा. आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचोरी कशा प्रकारे केली जाते आणि केली गेली आहे आणि त्या मतचोरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेलं हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि 96 लाख मतं आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाही आहे मतदानामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा माननीय कलेक्टर साहेबांना आणि वसंत भाऊंनी यांनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. आम्हीच नव्हे, आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आज बंटी तिजमेच्या बातम्या आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेला आहे, मतदान वाढलेले. म्हात्रे मॅडम भाजपच्या आहेत, त्यांनी सुद्धा आरोप केला. मला वाटतं ते एक संजय गायकवाड शिंदे सेनेचे, या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं. अशा पद्धतीने मतचोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळायला पाहिजे. अनेक उदाहरणं, खरीच परिस्थिती डॉक्टर कराडांनी या ठिकाणी सांगितली. शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, आमचे मुद्दे. अजून एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मागे आम्ही शिवसेनेने मनसेने जो 12 ऑक्टोबरला मोर्चा काढला आहे नाशिक शहरामध्ये, हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं, भयमुक्त व्हावं, भ्रष्टाचार मुक्त व्हावं. जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे की जेणेकरून ज्या येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या, जनतेला मतदान करायला मिळावं. याला सगळी बगल देऊन महायुती चालढकल करते आणि या नाशिकला गुन्हेगार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता, तुम्ही बघितला असेल की पहिल्यांदा दादा भुसे
माननीय संदीप कर्णिक साहेबांना भेटले, त्याच्यानंतर नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा धसका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा. आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही, खड्डे मुक्त नाशिक व्हावं, असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. आणि आज ती पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जनतेला न्याय मिळावा, लोकशाही जिवंत राहावी, संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा, यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत. आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे. आपण एक बघितलं असेल, काल रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन 505 रुपये 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1800 कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणता मला माहीत नाही. अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळे चालू आहेत. या सगळ्या महायुतीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे, जो लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, शेतकऱ्यांवर होतोय, पिंपळागाव पावला ते पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांचे घरं पाडले, त्यांचे व्यवसाय बंद केले. एवढा अन्याय अत्याचार या सरकारचा चालू आहे. यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी राहुल दिवे असतील, ज्ञानेश्वर गायकवाड असतील, विनायकजी पांडे, वसंत भाऊ, डीजी सूर्यवंशी, गजानन शेलारजी, गोकुळजी पिंगळे, आमचा प्रतिमेशजी गीते, सर्व जैनी मीटिंग खरं आयोजित केली. आमचे तानाजी जायभावे, आमचे दाजी डॉक्टर DLG कराड, ही सर्व मंडळी, सुदाम कोंबडे, सलीमामा शेख, राजू देसले, हे सर्व एकत्रितरित्या आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजन करून मनसे अजूनही महाविकास आघाडीत अधिकृतपणे सामील झालेली नाहीये. काँग्रेसने मनसेला घ्यायचं की नाही याबाबत आम्ही विचार करू असं म्हटलेलं असताना स्थानिक पातळीवर आपण निर्णय घेऊन टाकला आहे. नाही, आता राजसाहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत. महाविकास आघाडी ठरविल त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत. परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो. पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत स्थानिक पातळीवर. ते आता सगळे बसून आमचं ठरणारच आहे. नाही, हे फक्त तुम्ही एकत्र आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत नगर परिषद, नगरपंचायत, या तुम्ही एकत्रित महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार, यासाठी पत्रकार परिषद आहे. आता इथून पुढे जे निवडणुका असतील, जो अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे गठबंधन झालंच आहे. आता पण भाई जगतापांनी तर विरोध केलाय मनसेला. अहो, ते आता मी एवढा मोठा माणूस नाहीये, ते राजसाहेब बघतील, महाविकास आघाडी बघेल, म्हणताय स्थानिक पातळीवर गठबंधन म्हणताय, पण राज्यातच युती झालेली नाही अजून. ते बघतील ना वरती. आता आम्ही एक मिनिट महत्वाचं निवडणुकांचं काय, आता तुम्ही घोषणा करताय का की तुम्ही नगर परिषद निवडणुका एकत्र लढवणार आहे, सगळे एकत्र आहे? एक आता सगळे त्याच्यासाठी तर एकत्रच आहे ना. हे पत्रकार सांगा तुम्ही. मी सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत. पण